राजकीय धुरा सांभाळत असताना नेहमीच समाजकार्यात अग्रेसर असणारे भाजप प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांचा जन्मदिनानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रदीप पेशकर यांच्या जन्मदिनी 27 एप्रिल रोजी नाशिकमधील सुमारे 4000 नागरिकांनी या अभिष्टचिंतन सोहळ्याला हजेरी लावली। या कार्यक्रमाप्रसंगी प्रथम 11 ब्रह्मवृंदांनी मंत्रोच्चारात आशीर्वचन दिले, तर सुवासिनींनी पेशकर यांचे औक्षण केले। मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने जगणारे प्रदीप पेशकर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी संघटन मंत्री रवीजी अनासपुरे, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, भाजप ज्येष्ठ नेते विजयराव साने, आमदार सीमा हिरे, मंडल अध्यक्ष अविनाश पाटील तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। माणुसकी जपणारा माणूस म्हणून पेशकर यांची ओळख आहे। यावेळी पेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्वास फाउंडेशनच्या आजवरच्या कार्याची माहिती सचिव मकरंद वाघ यांनी दिली। फाउंडेशनच्या माध्यमातून 2 फिरते दवाखाने नाशिक पश्चिम क्षेत्रातील 24 वस्त्यांमध्ये कार्यरत आहेत। या वस्तींमधील रहिवासी आणि प्रत्येक वस्तीतील एक आरोग्य दूत अशा 24 सहकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पंढरपूर वारीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या मार्गदर्शनाखाली श्वास फाउंडेशनने एक रुग्णवाहिका तसेच 21,000 रुपयांचा धनादेश विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी, प्रांतमंत्री तसेच विभाग मंत्री योगेश बाळकर यांच्याकडे सुपूर्द केला। जनकल्याण रक्तपेढीमार्फत प्रदीप पेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शेकडोंच्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व पार पाडले। प्रदीप पेशकर हे एक प्रामाणिक, कष्टाळू, सामाजिक कार्यात हिरिरीने भाग घेणारे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे मनमिळावू व्यक्तिमत्व आहे। त्यामुळे त्यांचा सामाजिक आणि राजकीय गोतावळा मोठा आहे, जो त्यांना नेहमीच सोबत करत असतो। याच गुणांमुळे त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातूनही प्रदीप पेशकरांबद्दल गौरवपर वक्तव्यासह वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रदीपजी, तुम्ही सातत्याने उद्योग आघाडीचं काम करत असताना आपल्याकडच्या लघु उद्योजकांना ज्या प्रकारे मदत केली आहे आणि सातत्याने त्यांचे प्रश्न सरकारपर्यंत मांडून ज्या प्रकारचा न्याय त्यांना दिलाय, हे खरोखर अतिशय प्रशंसनीय अशा प्रकारचं कार्य आहे। भारतीय जनता पक्षामध्ये विविध जबाबदाऱ्या तुम्ही सांभाळत आहात, गुड गव्हर्नन्स सेल देखील तुम्ही बघता आहात आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात जी नवभारताची निर्मिती आपण करतो आहे त्यातले एक भागीदार म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आणि म्हणूनच तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात। जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक विजयराव कदम, जिल्हा कार्यवाही सुहास वैद्य, संजय चंद्रात्रे, सरकार भारतीचे शरद जाधव, गुरुजी रुग्णालयाचे डॉक्टर तुपकरी, डॉक्टर राजेंद्र खैरे आदींसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। या प्रसंगी आमदार सीमा हिरे यांनी देखील पेशकर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या। आपण म्हणतो की काम करणाऱ्यापेक्षा काम देणारे बा, आणि त्या पद्धतीचं त्यांना मोल्ड करणं हे काम प्रदीपजी करत असतात। ते जास्त घेणार नाही। आजच्या या दिवसाचं औचित्याने त्यांना मी सांगेल की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण हो, आपल्या जे संकल्प केलेले असतील ते सर्व सिद्धी जाओ, की आपल्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देते। श्वास फाउंडेशन तर्फे देण्यात येणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधक लसीकरणाचे लाभार्थी ठरलेल्या सुमारे 400 कुटुंबीय यांनी प्रदीप पेशकर यांना धन्यवाद देण्यासाठी या प्रसंगी ते उपस्थित होते। या कार्यक्रमाला विविध संघटना, संघ परिवार, राजकीय पक्ष, युवा संघटना, महिला मंडळ, महिला आघाडी, सामाजिक संघटना, औद्योगिक संघटना, पदाधिकारी, कार्यकर्ते, शासकीय अधिकारी वर्ग तसेच मित्रमंडळी, आप्तेष्ट, पत्रकार आदींच्या उपस्थितीने सोहळ्याला शोभा आली। खूप जणांनी फोन, मेसेज, सोशल मीडिया आदी माध्यमातून शुभेच्छा दिल्या। मी नम्रपणे या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करतोच,
परंतु या शुभेच्छांच्या बरोबरच माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची जाणीव ही मला झाली आहे आणि त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेल, असं प्रदीप पेशकर यांनी बोलत उपस्थितांचे आभार मानले. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.